तिन्ही वीज कंपनीतील वीज कामगार, अधिकारी, अभियंता यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शीर्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार जुनी मिल कंपाऊंड सोलापूर इथं संयुक्त कृती समितीची द्वारसभा पार पडली। या द्वारसभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे उपसरचिटणीस कॉम्रेड विलास कोले, संघटनेचे बारामती झोनल सचिव विजय अडसूळ, मागासवर्गीय युनियनचे PL जाधव आदींनी संबोधित केलं। या द्वारसभेला सोलापूर शहर विभागीय सचिव अण्णप्पा घोडके, बारामती झोनल प्रसिद्धी प्रमुख गणेश चव्हाण, वीज मंडळ पतसंस्थेचे संचालक अनिल चितारी, हरीश निकम, SK शिंदे, प्रमोद जगदाळे, सत्यवान अनुसे, रामलिंग चौगुले, पारेषणचे अजित चव्हाण देशमुख यांच्यासह संयुक्त कृती समितीचे विविध पदाधिकारी, सभासद उपस्थित होते। अधिकारी अभियंता कृती समितीचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है। अरे आवाज दो, अरे आवाज दो। संयुक्त कृती समितीच्या क्रमबद्ध आंदोलनाच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचं पालन करण्यासाठी या वीज क्षेत्रातल्या वितरण जनरेशन आणि पारेषण या विविध कंपन्यातील वीज कामगारांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासाठी त्यात मग सानुग्रह अनुदान असेल किंवा पेन्शन योजना असेल किंवा खाजगीकरण आदी विविध मुद्द्यांवरती शासनासोबत चालू असणाऱ्या वाटाघाटी या अनुषंगानं विविध 16 संघटना ज्या आहेत या कृती समितीमध्ये त्या 16 संघटनाच्या वतीनं 5 ऑगस्ट रोजी लेखी स्वरूपात अन्नत्याग आणि उपोषण करण्याचा प्रत्येक झोन कार्यालयासमोर आपण शासनाला आपल्या कृती समितीच्या वतीनं लेखी निवेदन सादर करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं गेल्या रविवारी 2 तारखेला नागपूर येथे रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री महोदयांच्या आणि सध्याचे विद्यमान ऊर्जामंत्री यांच्या समवेत आपल्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि त्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी आधी तशा सूचना केल्या किंवा तसं आश्वासित केलं आपल्या कृती समितीला की तुम्ही जे अन्नत्याग आंदोलन किंवा जे 5 ऑगस्ट झोनच्या कार्यालयासमोरचं जे उपोषण आहे तो निर्णय त्वरित थांबवावा, मागं घ्यावा असा निर्णय घेऊ नये। येत्या आठवड्याभरात म्हणजे पुढील आठवड्यात आपण प्रत्येक प्रश्नावर तुमच्यासोबत बैठक घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करू असा त्यांनी आवाहन केल्यामुळे आपल्या कृती समितीच्या वतीनं येत्या 17 ऑगस्टपर्यंत हे आपले उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे। तो मेसेज सभासदांपर्यंत जावा या अनुषंगाने आज सरकार आणि झोन या पातळीवर या कृती समितीच्या वतीनं एक मिटिंग घेऊन सर्वांना तसं संबोधित करावं अशा प्रकारचे आदेश वरिष्ठ नेतृत्वाकडून आल्यामुळं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। यापुढेही भविष्यात जे शीर्ष नेतृत्वाचे जे आपल्या संघटनेचे कृती समितीमध्ये सहभागी असणाऱ्या संघटनेचे जे काही निर्णय असतील, जे काही आदेश असतील त्याचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करूया एवढंच मी या ठिकाणी म्हणतो आणि थांबतो।